माहिती आहे, कारण प्रवीण काळे सरांनी मला सांगितलं, प्रवीण दादांनी, की आज तिथे अम्मी शिंगणापूरकर आणि मान फाउंडेशनचा कार्यक्रम आहे, तर येता येईल का? तर मी डायरेक्टली इथं आले आणि मला अजून पुढेही जायचं आहे. तर खरं आपला कार्यक्रम आहे, त्यासाठी आपण माझं कर्तव्य आहे, मी माझं एक हे आहे की गावातला कार्यक्रम असेल तिथं नक्की उपस्थित राहायचं. दुसरे कार्यक्रम राहिले तरी चालतील, कार्यक्रमाचं समजून मी आज इथं उपस्थित राहिले. आणि आम्ही शिंगणापूरकर आणि मान फाउंडेशन, खरं तर मान फाउंडेशनचे मी खूप आभारी आहे. आज त्यांच्यामुळे आज मी इथं पोहोचू शकले. आणि खरं तर सगळ्यात जास्त सपोर्ट हा देशमुख साहेब यांनी केलेला आहे, आणि त्यामुळे आज ऑलिम्पिकमध्ये 32 वर्षानंतर मी पोचू शकले. आणि आपल्या महाराष्ट्राचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नव्हे तर भारताचं नाव कुठेतरी जगामध्ये पोचू शकले. एवढं जे ऑलिम्पिक असेल 2020 टोकियो ऑलिम्पिक, आणि ते जपानमध्ये होते, आणि त्याच्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मी घेतलेलं आहे. तर 2020मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल देण्याचं काम करते, आणि खरंच हे यश मिळावं यासाठी प्रयत्न करते. आणि इथून पुढं प्रयत्न चालूच राहतील. तर तुमच्या अशाच शुभेच्छा आणि असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावे, आणि असंच सपोर्ट माझ्या पाठीशी ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द संपवते.